गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. आम्ही आता पोचलो आहोत जामतारा. आणि जामतारा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल कोणतं गाव आहे. ह्याच्यावरती एक वेब सिरीज पण बनली होती. तर आम्ही आता जामताराला पोचलो आहोत आणि ह्याच्या पुढचा आमचा प्रवास कसा असेल ते तुम्हाला माझ्या पूर्ण यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. आई गाडीमध्ये बसली आहे, तुम्हाला थोड्या वेळात भेटवते. आम्ही आता इकडे नाश्ता वगैरे करणार, तेव्हा तुम्हाला दाखवते इकडे नाश्त्यामध्ये काय भेटतं. बंगालचं तर तुम्हाला नाश्ता जेवण सगळं दाखवलं आहे, कलकत्ता बंगालचं. आता इकडचं कसं आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. बघा, आई बसली आहे गाडीमध्ये. वेस्ट बंगालचा नाश्ता बघितला, कोलकाताचा नाश्ता जेवण सगळं बघितलंय, खाल्लं आहे, तुम्हाला पण दाखवलं आहे. आता बघूया आपण झारखंडचं जेवण कसं आहे, नाश्ता कसा आहे. चांगला नाही लागला बंगालचा नाश्ता. छान लागलं, मला तर आवडलं. बघा फेस कसं झालं आमचा ट्रॅव्हल करून करून. रेस्ट नाही आहे ना, त्याच्यामुळे पण खूप मजा येते आम्हाला. आवडतं आम्हाला असं ट्रॅव्हल. मजा येते. चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही झारखंडचा नाश्ता. आम्ही आता रस्त्यामध्ये थांबलो आहोत आणि इकडे एक हॉटेल भेटलं आहे, पण इकडे नाश्ता म्हणजे जेवण आहे. जसं आलू पराठा, बटाट्याची भाजी वगैरे. तर त्यांचा सकाळचा नाश्ता हाच आहे. म्हणजे आपण जसं सकाळी पोहे वगैरे खातो, उपमा खातो, इडली डोसा, हे इकडे नाही आहे. इकडे डायरेक्ट जेवण करतात लोक. तर आम्ही पण थोडासा टेस्टसाठी आलू पराठा, आलू भुजिया मागवली आहे. बघूया कसा येतो नाश्ता. बसा, आपका स्वागत है झारखंड में. हमने लिया है आलू भुजिया आणि आलू पराठा. हे बघा जेवण आणि हे कारलो. पार्सल पण घेऊ शकतो ताई, आपण हॉटेलवर पण खाऊ शकतो, असं काही नाही. आलू पराठा, तळून काढलेला पराठा. यम्मी आहे बस. वाव, भुजिया बघ. इधर भी दो थोड़ा. ये राई के तेल में बनाए, राई के तेल में. हाँ वही बढ़िया है, बढ़िया. अच्छा है. आय लव फूड. हे कारलं जरा पण कडू नाही आहे आणि ही बटाट्याची भाजी आहे, पण याला इथे आलू भुजिया बोलतात, करेला भुजिया. आणि ही आंब्याची जी फोड मी खाल्ली आहे ना, तुम्हाला मी सांगू नाही शकत. या जेवणाचा टेस्ट नाश्ता म्हणजे नाश्ताच आहे, पण आपल्यासाठी हे जेवण आहे, या लोकांसाठी हा नाश्ता आहे. पण काय सॉलिड आहे बघा, तुम्ही बघा फक्त कारलं बघा, एक नंबर आहे. कसं आहे? एक नंबर आहे कारलं. कारलं तर माझं फेवरेटच आहे. तरी पण पप्पाला लय आवडेल ना. पप्पाला पप्पा तर असंच लपेटते, हां. नुसतंच खातील पप्पा तर. मी तुम्हाला सांगू नाही शकत, मी जे खाते ना, स्वर्ग सुख. असं वाटतं लाईफमध्ये माणूस फक्त खाण्यासाठी जन्माला आलाय, असं मला वाटतं आता. ते म्हणतात ना, सुख म्हणजे काय असतं ते हे असतं. सुख म्हणजे काय असतं नक्की, हे कारलं आणि आलू भुजिया. तुम्ही जर झारखंडच्या रोडला आलात तर तुम्ही नक्की इथे खावा. जीवन लाईन हॉटेल, न्यू जीवन लाईन हॉटेल. चला निघालो आम्ही इकडे. झारखंड इकडे आहे.
हा बघा, हा माझा रूम आहे आजचा. 2 रूम घेतलेत. हे सगळा पसारा आहे आमचा, कारण आम्ही तर एवढा लांबचा ट्रॅव्हल आहे एवढ्या दिवसाचा, तर आम्ही सगळे सामान असं ठेवलं आहे इकडे. नंतर मी लावेल व्यवस्थित. आणि हा रूम आहे आमचा. रूम मला खूप आवडला. मला असं वाटतं सगळ्या टूरमध्ये जेवढा आता एवढा टूर झाला आमचा, त्याच्यामध्ये हा बेस्ट रूम भेटला आहे आम्हाला. आम्हाला 2 रूम 3,500 भेटले. आम्ही पोचलो आहोत माझ्या बाबाच्या नगरीमध्ये, बाबा बैद्यनाथ. आणि माझे आता 11 ज्योतिर्लिंग कंप्लीट होतील. हे दर्शन झाल्यावर मला हा पण खूप आनंद होतो आहे. आणि आम्ही आता जस्ट पोचलो आहेत. रूम आम्हाला 3,500 2 रूम भेटलेत आणि खूप चांगले रूम आहेत. आणि आज दर्शन आमचे होतील नाही होतील ते मला काहीच माहिती नाही. सगळे बोलत आहेत 4:30 वाजेपर्यंत जल अभिषेकचे दर्शन आहेत, ज्यांना जल अभिषेक करायचं आहे. आणि ज्यांना फक्त दर्शन करायचे आहेत त्यांचा 6 ते 9चा टायमिंग आहे. तर मला फक्त दर्शन करायचे आहेत, कारण जल अभिषेकसाठी भरपूर टायमिंग टेबल आहे, गर्दी आहे. आणि मला फक्त दर्शन जरी भेटले तरी मी खूप खुश आहे. तर बघूया आता काय होईल काय नाही. तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघायला लागेल, मग तुम्हाला माहिती पडेल काय होणार आहे काय नाही. आणि मी तुम्हाला रूम दाखवते माझा. आम्ही आता बघा जेवणाची तयारी चालू केलेली आहे. चपात्या बनवल्या आहेत. आणि ज्या सकाळी हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला होता, म्हणजे आलू भुजिया, करेला भुजिया, ती भाजी आम्ही पार्सल घेऊन आलो होतो. आणि ती भाजी माझ्या मिस्टरांना आता दुपारच्या जेवणामध्ये आम्ही देणार आहोत आणि आम्हीही खाणार आहोत. तयार झालेलो आहोत आम्ही आणि निघालो आहोत दर्शनासाठी. खाली आता उतरत आहोत रेडी होऊन. इकडे सगळे कपडे धुतलेले सुकवले, कारण आम्ही जे गंगेला आंघोळ केली होती ते कपडे सगळे धुवून आता सगळे सुकवून झालेत. आणि आता बॅगेत भरणार आहेत दर्शन करून आल्याच्या नंतर. तर चला दर्शन करायला निघूया. तुम्हाला दाखवतो झारखंड कसं आहे. बघा आई पण आली आहे रेडी होऊन. चला आता दर्शनाला जातो आणि वैद्यनाथच्या दर्शनाला. आता बघूया किती गर्दी आहे काही नाही ते तुम्हाला कळेलच. आमचे व्हिडिओ पूर्ण बघा. इकडे पण थोडंसं बोलतात की दर्शनासाठी खूप त्रास होतो भक्तांना. तर बघूया आता आमच्याबरोबर काय होईल. काय नाही होणार, जे काय होईल ते चांगलंच होईल. हे बघा झारखंड देवनगरी.